नमस्कार. आवाज यायला पाहिजे. कराडची लोक आहेत. परत एकदा नमस्कार. मी पूर्ण मराठीतच बोलणार आहे. हिंदी उर्दू इंग्लिश असं काही नाही. आपल्याला सरळ आज विषय जो आपला आहे खोडवा व्यवस्थापन. सगळ्यांच्या शेतामध्ये ऊस आहे. कारखान्याला ऊस तुटून गेलाय. आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न, 65 किती जणांनी पेटवून दिलेला आहे? बाकीच्या सगळ्या लोकांनी 65 ठेवलंय. आम्ही येणार आहे बरं का बघायला. लक्षात ठेवा, 65 पेटवणं म्हणजे ऊसाचं एकरी उत्पादन घटवणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. मग ऊस व्यवस्थापन हा जो विषय आहे, खोडवा ऊस व्यवस्थापन. आजपर्यंत तुम्ही ऊस व्यवस्थापन म्हणजे फक्त लागवडीचा विचार करता. सांगली, सातारा, कोल्हापूर ह्या 3 जिल्ह्यातील शेतकरी म्हणजे महाराष्ट्राला ऊस शेती काय हे शिकवणारे शेतकरी. पण खोडवा व्यवस्थापनाच्या बाबतीत जर बघितलं तर इथं एक लागवड, एक खोडवा आणि नंतर परत ऊस मोडा. बरोबर आहे. पण तुम्ही किती खोडवे घ्यायला पाहिजेत? ऊस शेतकऱ्याचा खरा फायदा कशात आहे? खोडव्यात आहे. मग तुमच्या लागवडीच्या ऊसाचा उतारा हा 70-80 आणि तुमच्या कराड भाग आणि विटा भागामध्ये जर फिरलं तर आपल्याला बघायला मिळतो 110 टन, 120 टन, 130 टनापर्यंत उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आणि बक्षिसं घेणारे शेतकऱ्यांची संख्या कारखान्याला बघितलं तर 15-15, 20-20 शेतकऱ्यांची संख्या असते. मग तुम्ही ज्यावेळेस 110, 120 टनाचे उतारे घेता, पण ज्यावेळेस त्या शेतकऱ्याला विचारलं जातं खोडव्याचं उत्पादन किती, ते म्हणतात खोडवा सोडून सगळं विचारा. खोडव्याचं उत्पादन 40 टनाच्या वर आहे का हो? मग आम्ही इकडं लागवड एकदम उत्तम. किती टन आहे तुमचं एकरी? एकरी 50 टन. एकदम उत्तम. टाळ्या व्हायला पाहिजेत. आता आपल्या जवळच्याच भागातील एका शेतकऱ्याचं मी प्रतिनिधित्व करतोय कोठारी इरिगेशनच्या वतीने. कोठारी इरिगेशनच्या गेल्या वर्षी ठिबक म्हणजे लागवडीला ठिबक सिंचन केलं आणि खोडव्याचं पण उत्पादन ज्या शेतकऱ्यांनी घेतलं त्यांचं नाव आहे शिवाजी देवकर. गाव आहे कुरळप, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. ह्या शेतकऱ्यांनी खोडव्यामध्ये बरं का, आम्ही जे सांगतोय लागवडीचं नाही, खोडव्यामध्ये 116 टनाचं उत्पादन घेतलेलं आहे. तुम्हाला पेपरमध्ये आत्ताच नुकतं नावं सुद्धा बघायला मिळाली असतील. मागच्या 15 दिवसाचे पेपर काढून बघितले तर खोडव्यामध्ये 116 टनाचं उत्पादन घातलेलं आहे. वारणा सहकारी साखर कारखान्याला ऊस घातलेला आहे. म्हणजे खोडव्याचं उत्पादन एकरी 116 टन म्हणजे 100 टनाच्या पुढे जाऊ शकतं का? तर नक्कीच जाऊ शकतं. मग लक्षात घ्या, ऊस शेतकरी आहात, आपल्या हाताला 5 बोट आहेत, 1 लागवड 4 खोडवे घेतले पाहिजे. हा नियम तुम्ही पाळा. तुमच्याकडे भरपूर पाणी आहे, बरोबर. तर आमची कंपनी आहे कोठारी इरिगेशन. कोठारी इरिगेशन म्हणजे हे ठिबक सिंचन कंपनी देणारी आहे. आमच्याकडे ठिबक सिंचन आहे, PVC पाईप आहे. कंपनीबद्दल थोडक्यात सांगतो आणि पुन्हा खोडवा ऊस व्यवस्थापनाकडे येतो. कंपनी गेल्या 28 वर्षापासून काम करते. 28 वर्षापासून शेतकऱ्यांसाठी PVC पाईप असेल, ड्रिप इरिगेशन असेल, आता HDP पाईप सुद्धा कंपनी स्वतः तयार करून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देते. मागच्या ह्या 28 वर्षाचा प्रवास आहे. कंपनी प्रत्येक टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना लागणाऱ्या प्रॉडक्टची चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट शेतकऱ्यांना दिल्यामुळं शेतकऱ्यांचा विश्वास कंपनीवरचा वाढत गेला आणि इरिगेशन इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी म्हणून कोठारी इरिगेशन या कंपनीचं नाव आहे. तसंच कंपनीचे हे युनिट्स आहेत, हे सगळे युनिट सोलापूर येथे मोहोळ तालुक्यामध्ये आहेत. तसंच गुजरातमध्ये नवीन एक युनिट सुरू झालेलं आहे. हे 14 राज्यांमध्ये कंपनी आता सध्या काम करते आणि बाहेरच्या देशामध्ये 10 देशांमध्ये सुद्धा बाहेर जाऊन आपले प्रॉडक्ट्स बाहेर एक्सपोर्ट करते आहे. कंपनीचे इरिगेशन डिव्हिजन आहे. पाईप डिव्हिजन म्हणजे PVC पाईप आहे, HDP पाईप आहे, कॉलम पाईप आणि होस पाईप हे सगळे कंपनीचे प्रोडक्शन आहेत. बिल्डिंग सेक्टरमध्ये पण कंपनी उतरलेली आहे. प्रोजेक्टमध्ये मोठमोठे प्रोजेक्ट्स आहेत देशामध्ये चालू आहेत, त्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा कंपनी काम करते. आणि कंपनीचे केबल डिव्हिजन सुद्धा आहे. इथं केबल तयार केले जातात, घरगुती नाही तर शेतीसाठी लागणारे केबलचा वापर केला जातो. सगळ्यात महत्त्वाचा आहे इरिगेशन जो डिव्हिजन आहे, जो ऊसाच्या संदर्भात येणारा विषय म्हणजे आपण ड्रिप सिस्टीम आहे, कंपनीकडे स्प्रिंकलर आहे, ऑटोमेशन, मल्चिंग, ग्रीन हाऊस आणि लँडस्केपिंग ह्याच्यामध्ये कंपनी सध्या काम करत आहे. हे सगळ्या डिव्हिजनमधनं पाईप्स आणि ड्रिप सिस्टीम उपलब्ध करून देते. कंपनी फक्त मटेरियल विकायचं काम करत नाही, त्याच्याबरोबर फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस पण देते. आता सर्व्हिस म्हणल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, इथं बरेच शेतकरी आहेत
की जे शेतामध्ये ठिबक सिंचन केलेलं आहे, पण बऱ्याच वेळेला काय म्हणतात, आम्हाला फक्त बंडल द्या, आमचं आम्ही जोडणी करतो. लक्षात घ्या, ठिबक सिंचन म्हणजे प्रेशर सिस्टीम आहे. प्रेशर सिस्टीम म्हणलं तर एवढं लक्षात ठेवा, ठिबकच्या नळीच्या शेवटच्या टोकाला 1 kg प्रेशर बसलं पाहिजे. किती? 1 kg प्रेशर बसलं पाहिजे. त्याला म्हणतात ठिबक सिंचन. नाहीतर नळ्या घेतल्या लावल्या, एकीकडे पाणी एकीकडे कमी एकीकडे जास्त, नळीच्या शेवटी 1 kg प्रेशर बसत नाही. हे बऱ्याच वेळा दिसायला येतं आणि अशा ठिकाणी आपल्या ठिबक सिंचनच्या नळ्या चोकअप होतात. मग बऱ्याच वेळेला ऊस शेतकऱ्यांना विचारलं जातं, ठिबक का करत नाही? अहो काय करायचं, पहिल्याच वर्षी तुमच्या 7-8 महिन्यामध्ये ठिबकच्या नळ्या चोकअप व्हायला चालू होतात. पण चोकअप का होतात? तर नळीच्या शेवटच्या कडेला गेल्यानंतर जर आपण प्रेशर गेज लावला, तर प्रेशर गेज लावल्यानंतर तिथं 1 kg प्रेशर बसलं पाहिजे. जर 1 kg प्रेशर बसलं तर ठिबकची नळी चोकअप होत नाही, एवढं मात्र नक्की. त्यासाठी सर्व्हिस खूप महत्त्वाची आहे. आम्ही डिझाईन तयार करून देतो. ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ठिबक बसवायचं आहे, डिझाईन करणं खूप गरजेचं आहे. पंप किती HP आहे, जमिनीचा उतार कसा आहे, मातीचा प्रकार कसा आहे, आणि तुम्ही पाण्याचा तुमचा पंप किती HP आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मग ठिबक सिंचन बसवायचे असते. बरेच शेतकरी म्हणतात, आम्हाला 4 लिटरचा ड्रिपर पाहिजे. किती लिटरचा वापरता तुम्ही? 4 लिटर का 2 लिटर? 2 लिटर. जे 2 लिटर वापरतात एकदम उत्तम आहे, पण 4 लिटरचे जे ड्रिपर वापरतात जरा सावध व्हा. आपण त्याच विषयावर आता बोलणार आहोत. आता आपला महत्त्वाचा विषय जो आहे, खोडवा व्यवस्थापन. बऱ्याच जणांच्या शेतामध्ये खोडवा आहे आणि खोडव्याचं उत्पादन, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे, एकरी उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला बऱ्याच अडचणी निर्माण होतात. खोडव्याचं उत्पादन एकरी 100 टन घेता येतं का? तर नक्की घेता येतं. तर त्यासाठी प्रयत्न जर केले तर नक्कीच त्याचा आपल्याला बघायला मिळतं. खोडव्याचं उत्पादन कमी होण्याचे मुख्य कारण काय आहेत बघा. एक, पाचट जाळणे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. पाचट जाळल्यामुळं कमीत कमी 10 टनांनी उत्पादन घटतं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आंतर मशागत बगल मारणे हा प्रकार तुमच्याकडे केला जातो. सर्रास बगल मारला जातो. ऊस शेतकरी म्हणजे बगल मारणे खोडव्यामध्ये हे ठरलेलं आहे. बगल कधीही मारायची नाही, जुना जारवा तोडायचा नाही. बगल मारल्यामुळे आणि जुना जारवा तोडल्यामुळं आपलं आणखीन 10 टनांनी एकरी उत्पादन घटतं. मग किती झालं? दुसऱ्या मुद्द्याला धरून 20 टनाचं उत्पादन घटलं. गेली 50 वर्ष झालं, लहानपणापासून तुम्ही बघत असाल तुमच्या भागामध्ये ऊसाशिवाय दुसरं कुठलं पीक नाही आहे महत्त्वाचं. मग तुम्ही लहानपणापासून बघत आलात की जारवा तोडत आलात, पण खोडव्याचं उत्पादन वाढलं का? मग एवढा मोठा 40-50 वर्षाचा अनुभव आपल्या पाठीशी आहे. मग एक वर्ष तुम्ही एक प्रयत्न करा की ऊसाचा जारवा तोडायचा नाही. जुन्या जारव्यालाच नवीन जारवा जर सुटला, अन्न शोषून घेण्याची ताकद वाढेल का कमी होईल? वाढणार. आणि जारवा तोडल्यामुळे काय काय होतं त्याचे आपण अडचणी त्या लक्षात घेऊयात. पाचट जाळल्यानंतर आपण काय करतो? भरपूर पाणी सोडतो, बरोबर. एक तर पाचट जाळलेलं आहे. पाचट जाळल्यानंतर जमीन थंड व्हावी आणि पुढची उगवण व्यवस्थित व्हावी म्हणून सऱ्या भरभरून पाणी दिलं जातं, बरोबर. मग हिथं आपल्या जमिनीमध्ये सगळ्यात मोठी अडचण निर्माण होते. एक तर जमीन पाचट जाळल्यामुळे गरम होते आणि नंतर पुन्हा पाणी दिल्यामुळे एकदम थंड पडते. आणि पाणी आपण एवढं देतो की त्या पाण्यामुळं जमिनीतल्या खालच्या ज्या मुळ्या आहेत त्यांचं नरडं दाबल्यासारखं काम होतं. व्यवस्थित पाणी ते खेचून घेऊ शकत नाहीत आणि आपला खोडवा पिवळा फुटायला सुरुवात होतो, बरोबर आहे का? पिवळा फुटतो. काय काय शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चुनखडीचं प्रमाण जास्त असेल तर पांढरट पिवळा खोडवा फुटायला सुरू होतो आणि नंतर तो हिरवा पडतो. पण तो सुरुवातीला पिवळा पडण्याचं कारण आपण भरपूर पाणी देतो, हे सगळ्यात मोठं चुकीचं आहे. आणि ह्याच्यामुळं पुन्हा 5 टनाचं उत्पादनात घट होतं. किती घट झाली आता? 25 टनाची. पुढचं, खरड छाटणी न करणे. आपण डायरेक्ट चालूच करतो, पाणी दिलं. खरड छाटणी करणारे किती शेतकरी तिथं? ऊस तुटून गेल्यानंतर ऊसाची खरड छाटणी करणारे 1, 2, 3, 4. खरड छाटणी करणं खूप आवश्यक आहे. खरड छाटणी करा. बाकीच्या गोष्टीचा खर्च कुठं कमी करायचा ते सांगतो. त्या आजकाल मशीन आलेले आहेत. न्यू हॉलंड कंपनीने आता सांगितलेले आहेत, त्यांच्या सुद्धा मशिनी आहेत. खरड छाटणी करणाऱ्या मशीन घ्या, पण त्याच्या बाजूला बगल मारायचे जे दांडे आहेत ना ते काढून टाका. बगल मारायची नाही. जेणे कोणी पाचट कुट्टी करणारी मशीन येते येऊ द्या, पाचट कुट्टी करा, काय हरकत नाही. पाचट कुट्टी करण्यासाठी बाजूला जे दांडे ठेवलेत ते दांडे काढून टाका. ते अजिबात आपल्याला आंतर मशागत करायची नाही. नंतर
रासायनिक खतं आपण उशिरा टाकतो आणि फेकून टाकतो, बरोबर? मला सांगा, एक चांगलं उदाहरण आहे, मी पुढे गेल्यानंतर देतो, आता ह्याच्यामध्ये वेळ नाही घालवत. पाटाने पाणी दिल्यामुळे जमिनीत क्षाराचं प्रमाण वाढतं. कसं वाढतं, कोणत्या पद्धतीने वाढतं, एक गणित, साधं गणित पाहूयात. असं आपण पाचट पेटवून देतो ना, हे पाचट पेटवण्याचं मागचं कारण काय, उद्देश काय? शेतकऱ्यांना तुम्हाला आज प्रश्न विचारतो मी. बऱ्याच गेली 25 वर्ष झालं ऊस शेतीत काम केलेलं आहे. कोठारी इरिगेशनमध्ये आता 5 वर्ष झालं मी आलेलं आहे. पण कारखानदारीमध्ये असताना मी कारखानदारीत 20 वर्ष काम केलेलं आहे. या 20 वर्षात शेतकऱ्यांना विचारलं पाचट का जाळतात, कुणाकडेही पक्क उत्तर नाही. का पाचट जाळता तुम्ही? पाचट जाळण्यामागचं कारण काय? एक, उंदरं शेतात होतात, बरोबर आहे का? उंदरासाठी पाचट जाळता की नाही? नाही, चांगली गोष्ट आहे. दुसरं, पाचट जाळल्यामुळे तण मरतं, बरोबर? आणि तिसरं, आम्हाला अंतर्मशागत करता येत नाही म्हणून तुम्ही पाचट जाळता. ह्यातलं एकही उत्तर बरोबर नाही. हे पाचट जाळल्यानंतर महाग फक्त राख राहते. ह्या राखेचा काही उपयोग होत नाही. तुमच्या प्रत्येकाच्या खिशामध्ये 100 रुपयाची तर नोट आहे, कोणाकडे 500 रुपयाची बी असेल, हे चांगली गोष्ट आहे. ह्या नोटेला नोट लावायची आणि त्या कडेपर्यंत जाऊ द्यायची. प्रत्येकाच्या ज्याच्याकडे एखादी असेल, 1 2 असतील तर 2, आणि हिथं काडी लावायची. किती वेळात जळतं बघत बसायचं. तयार आहे का? मग एका एकरामध्ये पाचट किती माहिती आहे का तुम्हाला? कोणाला तरी एखाद्याला माहित असेल? 1 एकराचा ऊस तुटून गेल्यानंतर मागं पाचट किती शिल्लक राहतं? किती राहतं? 4 ते 5 टन, बरोबर? एकदम बरोबर. असं पाचट जर जाळलं तर हे आपण 3 ते 4 टन सेंद्रिय खत जाळलं म्हणून समजा. 1 ट्रॉली शेणखत पाहिजे असेल तर किती? 5,000 रुपये द्यावे लागतात. म्हणजे तुम्ही 5,000 रुपयाचं खत जाळलं म्हणून समजा. म्हणजेच तुम्हाला म्हणलं की 500 रुपयाची नोट पेटवण्याची कामं आपण करत असतो. यापुढं पाचट कधीही जाळायचं नाही. त्याच्या पुढचा विषय येतो की आपण जमिनीतले जीवाणू वगैरे सगळे नष्ट होतात, वरची जमीन तापत जाते आणि आपण जमिनीची सुपीकता वाढवण्याची भाषा करतो, जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवण्याची भाषा करतो. पण हे सगळं 3 ते 5 टनापर्यंत पाचट जाळल्यामुळे महाग काही राहत नाही, सगळं जळून खाक होऊन जातं. त्यामुळे पाचट जाळायचं नाही. पाचट जाळल्यामुळे फक्त असे महाग राहतात, नंतर ऊसाची वाढ व्यवस्थित होत नाही आणि उत्पादनात खूप मोठी घट कारण आहे आंतरमशागत आणि पाचट जाळणे. ह्या 2 गोष्टी खूप अडचणीच्या आहेत. अशा मोकळं पाणी देतो आपण आणि मोकळं पाणी दिल्यामुळं सगळ्यात मोठं नुकसान होतं ते म्हणजे जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढत जातं. ते क्षाराचं प्रमाण कसं वाढतं आणि वाढण्यामागचं कारण काय ते पाहूयात. आता माहितीपत्रक तुमच्याकडे इथे व्यवस्थित आकडे दिसत नाही आहेत. माहितीपत्रक, ऊसाचं माहितीपत्रक दिलेलं आहे. ही आकडेवारी, तो कागद घरी गेल्यानंतर भिंतीला चिटकून ठेवा आणि येता जाता आपण रोज कसं देवाचं दर्शन घेतो तसं याचं दर्शन घ्यायचं आणि ही आकडेवारी वाचायची. का? ज्यावेळेस तुम्ही आडसाली ऊस लावता, ऊसाला पाणी एका एकराला वर्षभरात किती दिलं, कुणाकडे आकडे आहेत का हो? कुणाकडे सुद्धा आकडे नाही आहेत. पण आम्ही नुसतं पाणी देतो. ऊसाला वर्षभरामध्ये पाण्याच्या पाळ्या किती होतात, आहे का आकडेवारी? मोजून ठेवलंय का? माहित नाही. आम्ही म्हणतो सर्वसाधारण आठवड्याला 1 पाणी, 10 दिवसाला 1 पाणी, असा हिशोब घालून जर काढलं तर पाण्याच्या पाळ्या आपल्या कमीत कमी 24, जास्तीत जास्त 28 पाण्याच्या पाळ्या होतात. आणि त्यातून आपण आडसाली ऊसाला 1,30,00,000 लिटर पाणी देतो. पूर्व हंगामी ऊसाला 1,20,00,000, सुरू ऊसाला 1,10,00,000 आणि खोडव्याला सुद्धा 1,10,00,000 लिटर पाणी पाटाने दिलं जातं. मग इथं सावध व्हा शेतकरी मित्रांनो. एवढं लक्षात जर घेतलं तर तुम्ही ठिबक सिंचन जर केलं तर फक्त आडसालीला 60,00,000 लिटर, पूर्व हंगामाला 50,00,000 लिटर पाणी आणि सुरू ऊसाला 45,00,000 लिटर आणि खोडव्याला सुद्धा 45,00,000 लिटर पाणी लागतं. कोटी लिटर पाणी देण्याची काही गरज नाही. पहिल्या दिवसापासून ते ऊस तुटेपर्यंत ठिबक सिंचननीच पाणी दिलं गेलं पाहिजे, एवढं लक्षात घ्या. कोठारी इरिगेशन ही आकडेवारी आजपर्यंत कुठल्याही कुणीही तुम्हाला लिटरमध्ये आकडे सांगितले का कोणी? आपण पाणी किती देतो, 5 HP ची मोटर किती लिटर पाणी मारते, 3 HP ची मोटर तासाला किती लिटर पाणी मारते, ह्याचा हिशोब शेतकऱ्यांनी ह्या पुढे घातला पाहिजे. आणि किती वेळ आपण पाणी द्यायचं आणि ठिबक सुद्धा जर चालवायचं झालं तर किती वेळ चालवायचं ह्याचं सुद्धा गणित आपण घातलं गेलं पाहिजे. जर आपण पाटाने पाणी 1,20,00,000 लिटर जरी पाणी दिलं आपण पाटाने, तर आपण साधारण दरवर्षी पाण्या वाटे जमिनीत क्षार किती जातात, पाण्याची जर क्षारता मोजली, तुमच्याकडे साखर कारखान्यांकडे माती आणि पाणी परीक्षणची प्रयोगशाळा आहेत, तुमच्या पाण्याचे नमुने घेऊन जावा आणि पाण्याची क्षारता मोजून घ्या. जर क्षारता 1.2 निघाली तर दरवर्षी आपल्याला पाण्यावाटे 8 टन, किती
8 टन क्षार पाण्यावाटे जमिनीत जातात. ही आकडेवारी आहे. आपण तेवढं शेणखत घालता का दरवर्षी? किती पडतं शेणखत? ज्याच्याकडे जनावर आहेत त्याचं जास्तीत जास्त 3 टन 4 टन, ह्याच्यापेक्षा जास्त पडत नाही. पण आपण क्षार किती घालतो? 8 ते 9 टन. जर क्षारता पाण्याची जर जास्त असेल तर क्षाराचं प्रमाण आणखीन जास्त झालं आणि जमीन इथं क्षारपड, नंतर चोपण आणि नंतर नापीक. म्हणून आपलं एकरी उत्पादन वाढत नाही. आणि एकरी उत्पादन वाढवायचं असेल तर पाणी आपल्याला ड्रिप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच द्यायचं आहे. ते कसं द्यायचं, काय द्यायचं? खड छाटणी न केल्यामुळं आता बघा, बगल मारण्यामुळं काय नुकसान होतं आणि एक खड छाटणीमुळे काय होतं माहिती आहे का? वरचे जे कोंब आहेत ते वरचे जे कांडीला जे डोळे आहेत ते डोळे फुटून येतात आणि आपल्याला ऊस हिरवागार आणि छान दिसायला लागतो. त्याचा काही उपयोग नाही. ऊस हिरवागार किती आहे त्याच्यावर पैसे भेटतात का वजनावरती पैसे भेटतात? वजनावरती पैसे भेटतात. आपल्याला ऊस हिरवागार करायच्या भानगडीत पडायचं नाही. चांगले ठोस कोंब बाहेर पडले पाहिजेत आणि चांगल्या ऊसाची जोमाने वाढ व्हायला पाहिजे. त्यासाठी खरड छाटणी करणं गरजेचं आहे. आतले कोंब व्यवस्थित याला बाहेर पडले पाहिजे. ही बगल मारण्याची जी पद्धत आहे, हा शेतकरी उभारलाय, शेतात बगल मारून झाली, ह्याच पद्धतीने करता ना तुम्ही ऊस शेती? अशाच केली जाते ना. ही पद्धत थांबवा, जारवा तोडू नका. आता जरा हा व्हिडिओ लावता येतो का बघा. आता हे ट्रॅक्टर सगळे तुमच्या भागामध्ये भरपूर फिरतात. ह्या ट्रॅक्टरने तुम्ही आता सगळा मधला जे पाचट आहे, पाचट पण सरकवलं जातं आणि मधलं अंतर मशागत केली जाते. आणि जारवा तोडणं बगल मारणं म्हणतात. आणि बगल मारल्यामुळं ऊसाची वाढ चांगली होते. गेली 40 वर्ष झालं ऊसाचं उत्पादन, खडकाचं उत्पादन वाढलेलं नाही, एवढं लक्षात घ्या. ह्या पद्धतीने तुम्ही सगळं बगल मारून घेता. हे अवजार आहे तुमच्याकडं, लक्षात घ्या. ऊस शेतकऱ्याचा हा दुश्मन आहे, एकरी उत्पादन वाढू देत नाही. त्यामुळं नुकसान काय होतं तर आपला हा जो लाल रंगाच्या पट्ट्या दाखवले आहेत, समजा आता ऊस उभारलाय, ऊसाचं पान असं सरकलं, जेवढं पान बाजूला गेलेलं आहे तेवढं ऊसाच्या मुळ्या पळालेल्या असतात आणि आपण त्या बगल खरडून मारतो त्याला. त्यामुळं साधारण 2 ते 3 फुटावरचं जे अन्न शोषून घेणं आहे ते थांबून जातं आणि नवीन मुळ्या सुटण्यासाठी पुन्हा ऊसाला ताकद वाया घालवावी लागते. त्यामुळे ऊसाचा जारवा तोडायचा नाही. जुना जारव्यालाच नवीन जारवा सुटतो आणि नवीन जारव्याची जेवढी जाळं जमिनीमध्ये तयार होईल तेवढं खोडव्याचं उत्पादन वाढीसाठी आपल्याला फक्त खताच्या मात्रा वाढवणं आणि खत व्यवस्थित देणं हे गरजेचं आहे. आता तुम्ही खतं फेकून टाकता का नाही? DAP 10-26-26 युरिया हे घेता आणि फेकून टाकता. आता माझे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्ही द्यायची आणि मग खतं वापरायची कशी ते तुम्ही ठरवायचं. 7-12 कोणाचा आहे? माझा म्हणा, माझा, शेतकऱ्याचा नाही, शेजारचा तुमच्या शेतात येईल, लक्षात घ्या. 7-12 कोणाचा आहे? माझा आहे. निर्णय कुणी घ्यायचा? मी, बरोबर. मला सांगा, घरामध्ये 20 भाकऱ्या बडवून तयार आहेत, टोपलं भरले, टोपलं उचललं, बाहेर दारात नेऊन ठेवलं, तोंड पहिल्यांदा कोण लावणार? दगड कोण मारणार? ते बी शिव्या देऊन, बरोबर. चूक कोणाची? कुत्र्याची का आपली? मग शेतामध्ये हे टोपलं भरायचं, घ्यायचं आणि खतं फेकून टाकायची. सगळ्यात पहिल्यांदा कोण खाणार? कोण खाणार? तण. मग नंतर फवारात कोण बसतंय? मग हे दगड मारायची कामं आपणच करतो. लक्षात घ्या, ऊस पिकाला पहिल्या दिवसापासून ऊस तुटेपर्यंत रासायनिक खतं हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच द्यायची. कोठारी इरिगेशन तुम्हाला वार्षिक खताच्या मात्रा ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कशा द्यायच्या ह्याचा तक्तासुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. एवढी त्यासाठी कुठली फी आकारत नाही. सगळी खतं ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यायची. शेणखत, मळीखत, कोंबडी खत, लेंडी खत एवढी खतं मात्र वरनं टाकावी लागतात. पण ठिबक सिंचन, रासायनिक खतं सगळी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्यायची, अशी फेकून टाकायचे नाहीत. DAPचं पोतं 500 रुपयाला भेटतंय का 1000 रुपयाला भेटतंय? 1200 रुपये, बरोबर. हा शेजारचे पैसे देतो का सरकार पैसे देत आहे? कोणाच्या खिशातलेत? ज्यावेळेस तुम्ही DAP 10-26-26 खत असं फेकून टाकता, बऱ्याच फर्टिलायझर कंपन्यांनी सर्वे केला, फेकून टाकलेली खतं पिकाला किती लागू पडतात? 20 ते 30% लागू पडतात. का तर ऊस शेतकरी खतं टाकून पाणी देतो. बरोबर आहे का चूक आहे? ज्यावेळेस तुम्ही एका हातात DAP धरा आणि एका हातात युरिया धरा, धावत्या पाण्यामध्ये दोन्ही हात धरा, सगळ्यात पहिल्यांदा काय विरघळतं? आणि त्याच्यानंतर आणि पाणी किती वेळ पडतं सरीतून? 1 तासभर, कमीत कमी छोटी सरी असेल तर अर्धा तास.
मग मला सांगा तिथं टाकलेलं खत तिथंच मुरणार याची गॅरंटी तुम्ही देता का सांगा? कुठला शेतकरी? हे सगळं प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिलेत. मग एवढं असून सुद्धा पुन्हा शेतात गेल्यानंतर खतं फेकून टाकायची आणि पाटाने पाणी द्यायचं बंद करा. तुमच्याकडं भरपूर पाणी आहे. मला सांगा, आम्ही तिकडच्या जरा पश्चिम महाराष्ट्रातल्या त्या पुढच्या भागातले लोक आहेत. मी सोलापूरचा आहे. आता ऊसाचं क्षेत्र महाराष्ट्रात कुठपर्यंत गेलंय? बीड जिल्ह्यापर्यंत गेलंय, बरोबर? बीड जिल्ह्यापर्यंत तिथले शेतकरी खोडव्याचं एक लागवड 3-3, 4-4, 5-5 खोडवे घेतल्याशिवाय ऊस मोडत नाहीत. कसा घेतात? एकरी 60-60, 70-70 टनाचं उत्पादन उतारा घेत आहेत. मग कशी घेतात? तर ते सगळे ठिबक सिंचनाच्या माध्यमातून. पाणी कमी आहे. मला सांगा, कराडमध्ये भरपूर पाणी आहे म्हणून तुम्ही रोज 10 लिटर पाणी पिता का? गोडं पाणी आहे, चांगलं पाणी आहे, 10 लिटर पाणी पिता का? नाही पित. जेवढं लागतं तेवढंच पिता. इथला पण ऊसाला जेवढं पाणी लागतं तेवढंच लागतं. ऊसाला पाणी किती लागतं आकडा लक्षात ठेवून घ्या. ऊसाला फक्त 50 लाख लिटर पाणी एका एकरासाठी लागतं वर्षभरात. पण ते कसं द्यायचं? ते फक्त थेंबा थेंबाने कोठारी ड्रिप इरिगेशनच्या माध्यमातून द्या. तुम्हाला गॅरंटी देतो 50 लाख लिटर पाण्यामध्ये तुम्ही 100 टनाचा सुद्धा उतारा घेऊ शकता आणि आपल्या जमिनी सुपीक, कायमस्वरूपी सुपीक ठेवू शकता. कारण की तुमच्या जमिनी ऑलरेडी नैसर्गिकरित्या ह्या सुपीक जमिनी आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला काही गडबड करायची गरज नाही. ह्या सगळ्या चांगल्या जमिनी तुम्ही सांभाळा. उत्पादन वाढीसाठी नेमकं काय? पाचट जाळायचं नाही, पाचट जागच्या जागी ठेवा. बोधावरी पाचट सरकून घेऊन खरड छाटणी करा. त्याच्यानंतर नेमकं काय करायचं ते सांगतो. कोठारी इरिगेशननीच पाणी द्या, म्हणजे ठिबक सिंचनानेच पाणी द्या. चौथा, आंतरमशागत करायची नाही, जुना जारवा तोडायचा नाही, लक्षात ठेवा नक्की. आणि त्याच्यानंतर आपल्याकडं स्प्रिंकलर सिस्टीम सुद्धा आहे. बऱ्याच वेळा शेतकरी विचारतात, आता कार्यक्रम मोठा आहे, काही नंतर काही जण शेतकरी भेटतील, पाचट ठेवले, कुट्टी केली, वारं सुटलं, इकडे तिकडे उडून जातंय. हां, बऱ्याच अडचणी येतात. शेजारच्यानी काडी पेटून टाकली, सगळं लॅटरल सहित सगळं जळून जातंय. मग त्यावेळेस काय करायचं? स्प्रिंकलर सिस्टीम लावून पाचट ओलं करता येतं. एकदा पाचट ओलं झालं, किती बी काड्या ओढ आणि किती बी बिड्या फूक, काही फरक पडत नाही आमच्या पाचटाला. थोडंफार जळतं, नंतर थांबून जातंय. पाचट एकदा ओलं झालं की पुन्हा ते पेट घेत नाही. हे सगळं ऊस शेतकऱ्याला पक्क माहिती आहे. त्यामुळं आपल्या शेतामध्ये सुद्धा एखादं स्प्रिंकलर सेट ठेवा. पहिले 1.5-2 महिने आपल्याला त्याचा वापर करतो. तुमच्याकडं बरेच शेतकरी सोयाबीन पीक करता, गहू करता. सोयाबीन गहू तुम्ही पाट पाण्यावर करता, बरोबर? त्याच्यासाठी तुम्ही स्प्रिंकलर सिस्टीम वापरू शकता आणि किंवा ती ठिबक सिंचनसुद्धा ती सुद्धा वापरू शकता. ह्याचे सगळे वेगवेगळ्या पिकांना त्याचे फायदा होतात. म्हणून ऊसाला सुद्धा तुम्ही स्प्रिंकलर सिस्टीम ठेवून पाचट जागच्या जागी भिजू शकता आणि ओल्या झालेल्या पाचटावरती डिकम्पोजिंग कल्चर टाका. पाचट लवकरात लवकर कुजून जातं. कारखान्याची मळी खत टाका, पाचट लवकर कुजून जातं. एकरी 2 टनापासून 5 टनापर्यंत तुम्ही मळी खत पाचटावर टाकली तर त्या ओल्या पाचटावरती आणि ठिबक सिंचनामुळं पाचटसुद्धा लवकर कुजून जातं आणि त्याचं खत तयार होतं. त्याच्यानंतर एकरी ह्या ओल्या पाचटावरती एकदा स्प्रिंकलरने ओलं झालं, पाचटावरती 2 ते 3 पोती सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 पोती युरिया एवढं खत टाका. पाचट अजून लवकर कुजण्यासाठी मदत होते. ही खरड छाटणी करण्याची पद्धत. खरड छाटणी झाल्यानंतर असे ठोस कोंब बाहेर पडले पाहिजेत. मरतुकडे बारके बारके कवळे असे उपयोगायचे नाहीत. आपल्याला ऊसाची शेती करायची आहे तर ऊसाची शेती करायची असेल तर असे ठोस कोंब बाहेर पडले पाहिजेत. खरड छाटणी व्यवस्थित झाली तर असे ठोस कोंब बाहेर पडतात आणि ताबडतोब ठिबक टाकायची. पहिल्या 15 दिवसाच्या आत रासायनिक खताची मात्रा दिली गेलीच पाहिजे. तरच खोडव्याला जोर येतो, जोम येतो आणि खोडव्याचं उत्पादन वाढतं. पहिल्या 3 महिन्यामध्ये 3 कांड्यावरती ऊस जाऊ शकतो, एवढी खोडव्याची ताकद असते. ऊसाची ताकद खूप मोठी आहे, आपण लक्षात घ्यायला तयार नाही. त्याची ताकद आपणच जिरवतो, एकतर पाचट जाळून, दुसरे आंतरमशागत करून. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही थांबवा, खोडव्याचं उत्पादन भरमसाठ आणि जोरात वाढायला चालू होतं. हा बघा, हा खोडवा, हा 3 महिन्याचा खोडवा आहे. 3 महिन्याचा जोमाने वाढला. ह्याचे पाला जर सरकून पाहिला 2-2, 3-3 कांड्या चांगल्या वाढायला सुरुवात झालेली, असा हा ऊस आहे. एक समान वाढ ठिबक सिंचनामुळे खोडव्यात फायदा चांगला होतो. ऊसचा एक समान वाढतो आणि झपाट्याने वाढतो. हे स्प्रिंकलर सिस्टीम लावून तुम्ही अशा पद्धतीने पाचट तुम्ही ओलं करू शकता. ठिबक सिंचनच्या नळ्या पहिल्यांदा सुरुवातीला ऊस तुटल्यानंतर लगेच ताबडतोब बोधावरतीच ठेवा आणि जेव्हा 1 महिना 2 महिना होतो, 2 महिने झाले की ठिबक सिंचन उचलायचं आणि बोधावरनं काढून खाली ठेवायची.
खाली ठेवायची, पाचटावर ठेवून टाका, काही हरकत नाही, पण ऊसामध्ये गुंतू देऊ नका. 2 महिने झाले की बोधावरचं ठिबक उचलायचं आणि पाचटावर टाकून द्यायचं आणि ते पाणी खालीच जाणार आहे, काही अडचण येत नाही, पाणी खाली जातं, ऊसाला लागू पडतं. तुमच्या 4 फूट आणि 4.5 फुटाच्या सऱ्या आहेत बरोबर, दोन्ही ओळीच्या मध्ये बरोबर सेंटरवर टाकायची. ऊस जरी आडवा पडला पुढे जाऊन तरी नळ्या आपल्याला ओढून बाजूला काढता येतात. ही एकमेव पद्धत आहे, लक्षात ठेवा. ज्यांनी आता अडसालीत ऊसाची लागवड केलेली आहे आणि शेतामध्ये ठिबक सिंचन आहे त्यांनी दोन्ही ओळीच्या मध्ये सेंटरला लॅटरल टाकायची. ऊसाच्या मुळ्या फक्त बुड्यात असतात का लांब पसरतात? लांब पसरतात ना, जिकडं पाणी तिकडं मुळ्या पडतात. त्यासाठी लक्षात घ्या, ऊसाच्या बुडामध्ये कधीही लॅटरल ठेवायची नाही. ऊस मोठा झाला, मोठी बांधणी झाली किंवा खोडवा ऊस असेल तर खोडवा ऊस 2 महिन्याचा झाला की बरोबर दोन्ही ऊसाच्या ओळीच्या मध्ये लॅटरल टाकायची, म्हणजे तुमची लॅटरल सुरक्षित राहते, व्यवस्थित राहते. पाचट ठेवल्यामुळे काय फायदा होतो? असंख्य जीवाणू जमिनीमध्ये वाढायला सुरुवात होतात. जीवजंतू, जीवाणू, आपण आझोटोबॅक्टर, PSB जीवाणू असे खतं ड्रिपमधनं सोडायचा प्रयत्न करतो. असे असंख्य जीवाणू जमिनीमध्ये वाढायला चालू होतात. त्याच्यानंतर शेवाळ वाढतं, पाणी दिल्या पाण्यामुळे शेवाळ हे अत्यंत आवश्यक आहे, आणि मुंग्या, त्याच्यानंतर असंख्य कीटक हे जमिनीवर वाढतात. आणि पाचट ठेवल्यामुळे गांडूळ, ही काही सोडायची गरज नाही, नैसर्गिकरित्या आपोआप पाचटाखाली वाढत राहतात. आपण जमिनीची मशागत किती खोल करू शकतो? जास्तीत जास्त 6 इंच. 6 इंचाच्या खाली आपला नांगर जात नाही किंवा आपलं कोणतंही अवजार खाली जात नाही. पण आपल्या शेतामध्ये हे जीवजंतू, जीवाणू, किटाणू, मुंग्या आणि गांडूळ 5-5 फूट खोल आपल्या जमिनीची मशागत करून देतात. ही निसर्गाची ताकद आहे. असलं अवजार वापरायचं का विकतचं आणून नाही ते शेतामध्ये गडबड गोंधळ करायचा हे तुम्ही ठरवायचं. कारण की मगाशीच तुम्हाला मी प्रश्न विचारलाय, 7-12 कोणाचा आहे? लक्षात विसरू नका बरं का. आम्ही शेतकरी, मी सुद्धा शेतकरीचाच पोरगा आहे आणि माझ्या घरी शेती आहे. आम्ही नेहमी एकच गोष्ट विचारतो, 7-12 कोणाचा आहे? शेतकऱ्याचा म्हणून सांगतो आम्ही, शेतकऱ्याचं नाही. मग नंतर कोणी आपल्या शेतामध्ये घुसलं तर चालतं का? नाही चालत. लक्षात घ्या, निर्णय कोणी घ्यायचा? आपण घ्यायचा. ह्या सगळ्या गोष्टी जे सांगितलेल्या आहेत, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या, माझ्याकडे 1-2 नाही, 3 नाही, माझ्याकडे असे 100 शेकडोनी शेतकरी आहेत की ज्यांनी खोडव्यामध्ये मशागतच करत नाहीत, मशागत करत नाहीत. तुम्ही मला हा कार्यक्रम संपल्यानंतर आपल्या यूट्यूबवरती, आता जरी तुम्ही पाहिलं, आपल्या कोठारी कंपनीचं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलवरती अडसाली ऊस, खोडवा ऊस, सगळ्या प्रत्येक ऊसाची आपल्याकडं माहिती आहे. ते यूट्यूबवरती तुम्ही, मी आत्ता जी माहिती सांगितली लक्षात राहणार नाही, पुन्हा हीच माहिती तुम्ही व्यवस्थित त्या यूट्यूबवरती पाहू शकता. खोडवा व्यवस्थापन कसं करायचं ह्याचा आपला एक चांगला व्हिडिओ, तो व्हिडिओ पहा आणि मग नंतर खोडवा व्यवस्थापनाकडे जावा. ऊसाची लागवड, मी मगाशी सांगितलं होतं, हाताची 5 बोट आहेत, 1 लागवड 4 खोडवा. कारखानदारीत मी जवळजवळ 20 वर्ष काढलेत. माझा साधा प्रश्न आहे, ऊस तुम्ही स्वतःसाठी लावता का कोणासाठी, दुसऱ्यासाठी लावता? स्वतःसाठी लावता? मी तर म्हणतो तुम्ही स्वतःसाठी लावत नाही, कारखान्याच्या चेअरमनची चूल बंद पडेल म्हणून तुम्ही ऊस लावता. बरोबर आहे? तुम्ही लागवड जाता 70-80 टन आणि खोडवा जाता 25-30 टन. तुम्हाला काय परवडलं? 2 वर्षाचा हिशोब घाला, ऊस परवडत नाही. ऊस खरोखर परवडत नाही. ऊसाचं दरवर्षी एकरी कमीत कमी 70 टनाचा उतारा पडला पाहिजे. खताच्या किमती वाढल्या, ड्रिपची किमती वाढल्या, कोणती किंमत वाढली नाही सांगा. आज जरी कोणतीही वस्तू घ्यायची आहे त्याची किंमत दरवर्षी वाढत जाणार म्हणजे जाणार, कुणीही थांबू शकत नाही. पण आपल्याला योग्य पद्धतीने शेती करायची असेल तर सगळ्यात पहिल्यांदा लक्ष द्या, खतं बितं सगळी विसरून जावा, पाणी नियोजनावरती या. सगळ्यात महत्त्वाचा विषय, ऊसाला 50 लाख लिटरपेक्षा पाणी जास्त देता कामा नये. जर तुम्ही ठरवलं तर तुमचं एकरी उत्पादन रासायनिक खताचा 1 खडा सुद्धा जमिनीत न टाकता 40 टनाचा उतारा पडतो, फक्त पाणी नियोजनावरती. मग रासायनिक खतं जर टाकली मग इथं आपल्याला 60-70 टनाचा उतारा खोडव्याचा मिळालाच पाहिजे. ते कसा ते आपण पाहायचं. जर मी तुम्हाला सांगितलं तुमच्याकडच्या जमिनी क्षेत्र कमी आहे, 6 फूट ऊसातलं ओळीतलं अंतर असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला खोडव्याचं उत्पादन 70-80 टन घेता येतं. अवघड नाही. 6 फुटाचं अंतर ओळीतलं असावं आणि 2 गड्ड्यातलं अंतर, 2 ऊसातलं अंतर जे आपण टिपऱ्या लावतो किंवा रोपं लावतो हे 2 ते 2.5 फुटाचं अंतर असावं. कारण की ऊस पसरायला जागा पाहिजे का नको? ऊसाला फुटवे येतात,
तर मान्य असेल तर आपल्याला ऊस लागवडीची ही योग्य पद्धत आहे. हे सगळे तुम्हाला प्लॉट आपल्याकडे बघायला मिळतील, तुम्ही पाहू शकता. तर खोडवा ऊसाला 1,10,00,000 लिटर पाणी लागतं. ते पाणी नियंत्रण ठेवायचं फक्त 50 लाख लिटर पाणी, ह्याच्यापेक्षा जास्त पाणी खोडव्याला जाता कामा नये. हे जर पाण्याचं नियोजन करायचं तर ठिबक सिंचन हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. बऱ्याच वेळा शेतकरी म्हणतात तुमच्या नळ्या कितीला, नळीची किंमत काय, बंडलची किंमत काय. हो, हे प्रश्न चुकीचे आहेत. लक्षात घ्या, कशी मीटर नळी म्हणून विचारली पाहिजे. आणि ड्रिपर जर वापरायचं असेल 2 लिटरचा वापरा. ऊस पिकाला 2 लिटर, हरभऱ्याला 2 लिटर, गव्हाला 2 लिटर, सोयाबीनला 2 लिटर, केळी लावताय 2 लिटर. 2 लिटरच्या पुढं जाऊ नका. तुम्ही जे मागता ते द्यायचं काम आमचं आहे. तुम्ही 4 लिटरला अडून बसला, कारण की तुम्ही काय म्हणतात तुमच्याकडे 4 लिटरची नळी नाही आहे ना, चला आम्ही चाललो दुसऱ्याकडं. म्हणत तुम्ही दुसरीकडे जाऊ नये, पण आम्ही सुद्धा 4 लिटरची नळी देतो. गंमत सांगतो तुम्हाला. आता काही शेतकरी काय म्हणतात, अहो 8 लिटरची नळी आहे का तुमच्याकडं, ताशी 8 लिटर पाणी टाकणारी नळी पाहिजे. अहो काय चाललंय नेमकं. लक्षात घ्या, आपल्याला आपल्या शेतामध्ये काय ठेवायचं आणि काय वापरायचं ह्याचा निर्णय तुम्ही घ्या आणि विचारपूर्वक घ्या. जास्त वेळ घेत नाही. आता आपल्याकडं कोठारी इरिगेशनची सगळ्या प्रकारचे आपले ड्रिप सिस्टीम तुम्हाला उपलब्ध होते. ह्याच्यामध्ये गोलमध्ये आहे, फिल्टर सिस्टीम आहे, सगळ्या प्रकारचे फिल्टर आहेत. हा सेमी ऑटोमॅटिक फिल्टर आहे. चालू सिस्टीममध्ये तुम्ही तुमचे जाळ्या स्वच्छ करू शकता. रोजच्या रोज तुमचे फिल्टर ज्यावेळेस आपल्याला शेतातलं पाणी बंद करायचं आहे, फक्त वरचा दांडा फिरवायचा आणि खालचा वॉल चालू करून द्यायचा. जाळी आतल्या आत ऑटोमॅटिक स्वच्छ होऊन जाते. बघायचं असेल तर आपल्या इथं सुद्धा फिल्टर सध्या आहे. ह्याला सेमी ऑटोमॅटिक फिल्टर म्हणतात. व्हेंचुरी आहे, नंबर 1 क्वालिटीची व्हेंचुरी आहे. कारखान्याचं मळी खत वापरा, खूप महत्त्वाचं आहे. बरेच शेतकरी तुमच्या भागात वापरतात. ठीक आहे, मी खोडवा पिकाबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे. जाता जाता शेवटचं सांगतो की खोडव्यामध्ये आंतरमशागत आणि कोणत्याही प्रकारचं पाचट जाळू नका. ह्या 2 गोष्टी करू नका. आणि खताचं नियोजन ठिबक सिंचनाच्या माध्यमातून करा. वार्षिक खताची मात्रा कशी द्यायची, रोजचं पाणी किती तास किती वेळ आपल्याला ठिबक सिंचन चालवायचं, ह्याचं दोन्ही तक्ते कोठारी इरिगेशन तुम्हाला तुमच्या शेतामध्ये ठिबक सिंचन बसवली, हे दोन्ही तक्ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. ह्याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी आकारत नाही. लक्षात घ्या, 100% खतं ही ठिबक सिंचनाच्या माध्यमातून द्या. बरोबर. आता सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ठिबक सिस्टीमची देखभाल कशी करायची. देखभाल हा अत्यंत महत्त्वाचा विषय. एकदा शेतामध्ये ठिबक सिंचन बसवलं तर कमीत कमी 3 ते 5 वर्ष ISIची ठिबक सिंचन असेल, ही कमीत कमी 5 ते 10 वर्ष आपल्या शेतात व्यवस्थित टिकू शकते. काहीही अडचण येत नाही. ह्याच्यासाठी देखभाल हा खूप महत्त्वाचा विषय. तो देखभाल कसा करावा, मी आमचे जे महाराष्ट्र राज्याचे जे एरिया मॅनेजर आहेत श्री आयुब शेख यांना विनंती करतो की त्यांनी देखभाल हे ठिबक सिंचनाचे कोठारी इरिगेशनचे जे मॅनेजर आहेत त्यांना मी विनंती करतो. सर प्लीज. खूप खूप धन्यवाद सरोड सर. आणि आपण सर्व शेतकरी बंधूचं मी परत एकदा खूप खूप अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. कारण वेळ झालेली आहे जेवणाची, तरी पण आपण एवढ्या मन लावून जे काही मार्गदर्शन केलेलं सरोड सरांनी हे ऐकलेलं आहे तुम्ही, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. मी फक्त एक 10 मिनटं घेतो. ठिबक सिंचन निवडताना कोणत्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत आणि ठिबक सिंचन केल्यानंतर काय काळजी घेणं आवश्यक आहे, ही खूप महत्त्वाची माहिती आहे. मी थोडक्यात आपल्यासमोर मांडतो. कंपनीबद्दल माहिती द्यायची आवश्यकता नाही, कारण सरोड सरांनी ऑलरेडी कंपनीबद्दल माहिती दिलेली आहे. ही आपली कंपनी मोहोळला सोलापूरला आहे. हे कंपनीचं नवीन प्लांट आपण या ठिकाणी उभा केलेला आहे. कंपनीबद्दल एवढं सांगतो की आपल्याकडं कंप्लीट सोल्युशन म्हणजे पंप जर सोडला तर PVC पाईप, SDP पाईपपासून ड्रिप, स्प्रिंकलर, मल्चिंग, ISI, नॉन ISI सर्व प्रकारचं उत्पादन कंपनी करते आणि हे उत्पादन स्वतः करते. कंपनीचे 99% उत्पादन हे स्वतः मॅन्युफॅक्चरिंग केलेले आहेत. आपण सर्व्हिसेस म्हटलं की जनरली काय होतं माहिती आहे का, ठिबक करायचं म्हणलं की आपण काय करतो, किंवा 1 एकरला किती बंडल लागतात, 1 एकरला किती पाईप लागतात, किंवा वॉल किती लागतात, एवढं हिशोब करतो आणि आपण दुकानदाराकडून ते खरेदी करतो. तसं न करता आपल्याला एक विनंती आहे की आपण
ठिबक करायचं असेल तर कंपनीच्या इंजिनियर मार्फत त्याचा सर्वे करून घ्या. कारण जे इंजिनियर असतात, आम्ही जे इंजिनियर आहोत, आम्ही पण 4 वर्षाची डिग्री घेतलेली आहे. आमचा अनुभव आहे की ठिबक करताना शेतामध्ये जे पाईप इन्स्टॉलेशन करायचं असेल त्याची मेनलाईन किती इंची असली पाहिजे, त्याची सबमेन किती इंची असली पाहिजे, एकरामध्ये वाल किती लावले पाहिजेत, एखादा मातीचा प्रकार असतो, मातीच्या प्रकारानुसार मग 2 लिटरची ड्रिप लाईन द्यायची का 4 लिटरची द्यायची याचं पण सिलेक्शन आम्ही व्यवस्थितपणे करू शकतो. कारण तो अनुभव असतो आणि त्या मातीचे काही गुणधर्म असतात, त्याच्यानुसार आपण त्या ठिबकच्या डिस्चार्ज जो असतो ड्रिपरचा त्याचा निवड केली पाहिजे. त्याच्यासाठी कंपनीकडून त्याची डिझाईन करून घेणं खूप आवश्यक आहे. ठिबक कशा पद्धतीनं आहे हे सगळ्यांना माहीत आहे. ठिबकचे जे ड्रिप लाईनचे जे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याकडे उपलब्ध आहेत. गोल असेल, फ्लॅट असेल, 2 लिटर असेल, 4 लिटर असेल, त्यासाठी लागणारे फिल्टर्स हे सर्व उपलब्ध आहेत. याच्याबद्दल काही मी जास्त माहिती देत नाही. सर्वात महत्त्वाचं आणि दुसरं गोष्ट, जसं ISI साठी अनुदान मिळतं आणि काही शेतकऱ्यांना समजा आता काही 1 वर्षापासून अनुदान थोडंसं उशीर झालेलं आहे, तर काही जणांना असं वाटतं की एवढा खर्च नाही करायचा, कमी खर्चामध्ये ड्रीप झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी पण आपल्याकडं कमी खर्चामध्ये ड्रीप करता येईल अशा ड्रीप लाईन उपलब्ध आहेत, ज्याला आपण नॉन ISIचं म्हणतो. 18 मील, 14 मील, 8 मील. त्यानंतर रेन पाईप इको स्प्रिंकलर आपण ज्याला म्हणतो, की कांदा असेल किंवा भाजीपाला असेल ज्याला रेन म्हणजे छोट्या पावसासारखं पाणी पडतं, अशा पद्धतीचे पण रेन पाईप आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं पाचट कुजवण्यासाठी सरोवर सरांनी सांगितलं की एकतर स्प्रिंकलर सेट वापरा किंवा अशा पद्धतीचं रेन पाईप कमी खर्चामध्ये आपण वापर करून खर्च कमी करू शकतो. मल्चिंग आहे, भाजीपाला वगैरे जर पाहिलं तर प्रत्येक शेतकरी हा मल्चिंगवर लागवड करतो, तर त्यासाठी आपल्याकडं 21 मायक्रॉनपासून ते 30 मायक्रॉनपर्यंतची मल्चिंग उपलब्ध आहे. ठीक आहे. त्याच पद्धतीनं ॲटोमेशनची रेंज आहे. शेतकऱ्यांना बऱ्याच वेळेला काय होतं की रात्रीची लाईट असेल तर आपल्याला वॉल चालू करणं किंवा पंप चालू करणं शक्य नाही, तर त्याच्यासाठी आपल्याकडं ॲटोमेशनचे विविध प्रकार आहेत. 1 एकरपासून ते 100 एकरपर्यंत नाही, 1000 एकरपर्यंत सुद्धा आपण ॲटोमेशन करू शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ठिबक म्हणजे काय. ठिबकची जर साधी व्याख्या जर करायची झाली तर ठिबक म्हणजे योग्य प्रमाणात, योग्य ठिकाणी, योग्य वेळी पाणी देण्याची सुविधा म्हणजे ठिबक सिंचन. आणि त्याच्यासाठी तुम्हाला योग्य कंपनी निवडणं गरजेचं आहे. अशा पद्धतीची डिझाईन आपण करून घेतो कंपनीतून. पाण्याचं जर ऊसामध्ये जर पाहिलं तर पहिल्या 30 सेंटीमीटर म्हणजे 1 फुटामध्येच पाणी देणं गरजेचं आहे, त्याच्या खाली पाण्याचा काही उपयोग होत नाही. लॅटरल एंडला सांगितलं की 1 kg प्रेशर असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण कमी प्रेशरवर चालवल्यामुळं ड्रिप लाईन चोकिंगचं प्रमाण वाढतं. फिल्टरची निगा राखणं गरजेचं आहे. फिल्टर वेळोवेळी साफ करणं गरजेचं आहे, कारण ते महत्त्वाचं आहे. फिल्टर अशा पद्धतीने स्क्रीन आपण काढून त्याची साफ करू शकतो. लॅटरलच्या ज्या शेवटच्या एंड कॅप आहेत त्या ॲटलिस्ट 15 दिवसातून एकदा जर आपण उघडल्या तर त्याच्यातून जे काही मातीचे कण किंवा घाण अडकलेली आहे ती निघल आणि ड्रिप लाईन चोक होणार नाही. त्याच पद्धतीने ॲसिड ट्रीटमेंट खूप महत्त्वाची आहे, कारण आपल्या पाण्यामध्ये क्षार आहे. 8.5-9 pH आपला असतो, क्षारचं प्रमाण असतं. ते काही कालांतरानं काय होतं की ड्रिप लाईनच्या ड्रिपर जे असतं त्याच्या आतमध्ये ते क्षार जमा होतात आणि ड्रिपरचा डिस्चार्ज कमी होण्याचे चान्सेस असतात. त्याच्यासाठी योग्य प्रमाणात ॲसिड ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. कमीत कमी वर्षातून 2दा तरी ॲसिड ट्रीटमेंट करावी. त्याच्यासाठी आमच्या कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत ते येऊन आपल्या शेतावर मार्गदर्शन करू शकतात. तर या पद्धतीनं मी बऱ्यापैकी सांगितलेले. काही प्रश्न असतील तर आपण नंतर विचारू शकता. आमचं लिटरेचर तुमच्याकडे दिलेलं आहे, त्याच्यावर आपल्या कंपनीचे प्रतिनिधीचा नंबर आहे, टोल फ्री नंबर आहे, त्याच्यावर कॉल करून तुम्ही याबद्दल माहिती घेऊ शकता. आपण बराच वेळ या ठिकाणी थांबलात आणि ऐकून घेतलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. देखिए ग्रीन टीवी YouTube पर भी, बस सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं.